वांग्याचं भरीत केलंय ना, लहानपणी दादासाठी बनवायचीस तसं. कसली हुशार आहेस ग, नुसतं वासवून ओळखलं. तवाचा वास अजून ध्यानात आहे वय तुझ्या. हा मग. पण काकी, तू दादाच्या आवडीचं केलंस आणि माझ्या आवडीचं काय? काय करू बाळा सांग. तू विसरलीस मला काय आवडतं ते. अशी कशी विसरील. तुला चकुल्या आवडतात ना. हा, एकदम करेक्ट. बघितलं का, काकीला लक्षात आहे. काकी, मला कोथिंबीरीची वडी आवडते. हा, तुला बी करी ना बाळा. पण आधी माझ्या आवडीचं. नाही, आधी माझ्या आवडीचं. नाही, आधी माझ्या आवडी. माझ्या मी मोठी आहे ना. अगं भांडू नका, दोघींच्या बी आवडीचं करू. हा चालेल. हा राजू, चल ताट घे. तू जा, सूर्याला आवाज दे. हो. सूर्या. काय रे बाळा, आवडलं? लय आवडलं. या जेवणानं फक्त जिभेलाच नाही, या घराला पण चव आली. तर माझं आणि दादाचं डिक्शन झालंय. धनु दीदी, डिस्कशन असतं ते, डिस्कशन म्हणायचे. भागू, तेच ते. तर माझं आणि दादाचं डिस्कशन झालंय आणि सगळा मॅटर तयार आहे. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं, कळलं? आता बाजी काका आपल्यात नाहीत, याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच झालंय. पण त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आपण शोकसभा घ्यायचं ठरवतो. आता हे सगळं कशासाठी बाळा? काका जिवंत असताना आम्हाला काय करता आलं नाही, निदान आता तरी त्यांचं सोपस्कर नीट पार पाडू दे की आम्हाला. हा काकी, आपण ठेवूया ना शोकसभा. कसं आहे तेवढंच आम्हाला काकांबद्दल ऐकायला मिळेल. आणि काकी, मी ना बाजी काकांसाठी एक कविता लिहिली. अरे वा, बन की. आपण आहे ना ती शोकसभेच्या पत्रिकावर छापू. हा, चालते. बघा कशी वाटते. सगळ्यांनी ऐका. माझे बाजी काका, माझे बाजी काका होते मोठे हौशी, खायचे तुपाशी नाही तर राहायचे उपाशी. सकाळी लवकर उठायचे, गाईची धार काढायचे. आम्हा सगळ्या पोरांचे किती 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 लाड करायचे. रात्री शेतातून दमून आल्यावर चुलीच्या पुढे जाऊन बसायचे. काकींनी नुसतं दमलात का हो म्हणतात, सगळा थकवा विसरून गोड हसायचे. अहो, ऐकलात का असं म्हणून पुष्पा काकी मारायची त्यांना हाका. कशी वाटली कविता? हा, आवडली नाही का? चांगली चांगली. धनु, खूप चांगली आहे. पण पत्रिकेवर छापायला जरा मोठी नाहीये काही? मग मी थोडी मधली लाईन कट करते, आपण तरी थांबू शकतो. हा, रिंगटोन काय ओळखीची वाटत नाही. माझा आहे, माझा. माझी टुंगटुंग येते. हा, डॅडी, आता एवढ्या रात्री याच्या घरापुढे पारा द्यायचा का आपण? एवढ्या थंडीत तुम्ही का तापताय? तापू नको तर काय करू डॅडी? मागचे किती दिवस झालं तुमचं काय चाललंय ना, काय बी कळाना झाले. मागचे किती दिवस मी तुम्हाला सांगतोय, धीर धरी रे धीरा पोटी, असं ती मोठी फळे गोमटी, तुम्हाला कळना झालंय. चला. डॅडी, आज मी लय मोठं काम केलंय बरं का. हा, मला बक्षीस पाहिजे. अहो, डोळ्यात तेल घालून एवढा मोठा पारा दिला की पुष्पाच्या सगळ्या बारीक सारीक हालचाली ह्या डोळ्याच्या कॅमेऱ्यात फिट केल्यात. या दाखवतो तुम्हाला, या.
या डॅडी हे बघा इथंच याच झाडी टाकले होतं ते औषध. इथं हा इथंच बरोबर इथं फेकली बाटली. कसली बाटली आहे? अहो डॅडीने दिलेली गुंगीच्या तेलाची बाटली इथं टाकली होती. हे काय इथं आहे? कुठे? इथंच टाकली होती बाटली. कुठे गेली? आकाशात उडाली का जमिनीने गिळली? मला वाटतं ती फुटली असेल. काचा कशा दिसत नाही? कुठे आहेत काचा? अरे बोल की ये का वाचा बसली तुझी? काय बोलला होता मला? बक्षीस पाहिजे. गाल पुढं कर, तुला बक्षीस देतो. गाल पुढं कर. आम्ही निवडलेल्या माणसांवर संशय घेत आणि पुराव्याचा पत्ताच नाही. जालिंदर निंबाळकरचे केस उन्हाळ नाही पांढरे झाले. माझ्या डोळ्याने डोळ्याचा कॅमेरा उद्या तपासून घे गावात. चला